दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरात उत्सवात आणि भक्तिभावात हनुमान जयंती साजरी करण्यात आली। आज सकाळपासूनच हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली। ठाण्यातील बाजारपेठ परिसरातील पुरातन पेढे मारुती मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, अभिषेक आणि महाआरतीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं दर्शन घेत हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला। तसंच ठाण्यातील नौपाडा आणि वृंदावन परिसरातही हनुमान जयंतीचा उत्सव दिसून आला। या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण शहरात जय श्रीराम आणि जय हनुमानाच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीनं सर्व कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीत पार पडला। खेळाच्या मैदानातील माती उत्खननाची चौकशी करा, जितेंद्रकुमार इंदिस यांची तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे मागणी। ठाणे महापालिकेनं आरक्षित केलेल्या खेळाच्या मैदानातील मातीचं उत्खनन कोणाच्या परवानगीनं कशासाठी करण्यात आली, उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी कोणी घेतली याची चौकशी करण्याची मागणी जितेंद्रकुमार इंदिसे यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केली आहे। वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिरालगत भूखंडावरील खेळाचं मैदान म्हणून आरक्षित करण्यात आलं आहे। या जागेचा TDR हिरानंदिनी प्रॉपर्टीजला देण्यात आला असून काही काळानंतर या जागेच्या सातबाऱ्यावरून ठाणे महापालिकेचं नाव हटवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांना नव्हती। त्यानंतर जागे झालेल्या ठाणे महापालिकेच्या विधी विभागानं ठाण्याचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तालयातील उपविभागीय अधिकारी कॅस्पर ऑगस्टिन यांच्याकडे लेखी तक्रार केली। एकंदरीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खेळाच्या मैदानातील माती काढून टाकल्याचं दिसून आलं। मुलांना खेळण्यासाठी माती काढून तिथे मैदानाचं सपाटीकरण करण्यात येत असल्याचा समज होता, परंतु त्या ठिकाणी कामावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीनं लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे फादर जॉन अल्मेडा आणि अवर्स लेडी मर्सी चर्चतर्फे करण्यात येत आहे। त्या ठिकाणी ईस्टर संडेच्या होली वीक कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिसांकडे अर्ज करण्यात आला असल्याचंही समजतं। मात्र खेळासाठी मैदान आरक्षित असल्यानं त्याच्याशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं। मैदानातील जमिनीचं गौण उत्खनन बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होत असल्यामुळे तहसीलदारांनी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे। आपलं शाळेचं मैदान लिटिल फ्लॉवर शाळेचं मैदान पोखरण नंबर 2 येथील शाळेचं ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान होतं। त्या राखीव मैदानाचं परस्पर नाव उडवण्यात आलं। अवर लेडी मर्सी चर्च ती संस्थानिक कॅस्पर ऑगस्टिन त्यांनी ते नाव हटवून तो कब्जा करण्याचा प्रयत्न केला। आपण लिटिगेशन केलंय, त्याच्यात अपिलात गेलेलं आहे। आता ते लोक जबरदस्ती त्या जागेवर कब्जा करून मास करण्याचा प्रयत्न करतायत की ही आमची जागा हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्या बाबतीतला मी सगळं पत्रव्यवहार उपायुक्त असतील, सन्मान्य आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांच्याशी केलेला आहे। यांनी त्वरित लवकर लवकर हे अतिक्रमण काढून संबंधितावर कारवाई करावी। माझा कुठल्याही मासला विरोध नाहीये, पण ते मागच्या आडमध्ये तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत आहे। माझी एवढीच विनंती की महापालिकेने त्वरित कारवाई करावी। जर यांनी हे जर काम थांबवलं नाही किंवा जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषणाला संध्याकाळपासून बसतोय ठाणे महापालिकेच्या दालनामध्ये। भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली। या बैठकीत कामगारांचे हक्क, विकास कामं आणि पुनर्वसन प्रकल्पात बाधित झालेल्या कुटुंबियांसंदर्भात आढावा घेण्यात आला। विशेषतः कोपरी विभागातील सॅटिस प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासंदर्भात आमदारांनी ठाम मागणी केली की त्यांना त्यांच्या मूळ परिसराजवळच घरं उपलब्ध करून दिली जावेत अशी त्यांनी मागणी केली।
तसंच नवी मुंबईच्या धर्तीवर कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत सर्व नगरसेवकांनी एकमतानं पास करावा अशी देखील त्यांनी मागणी केली. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील कार्यवाही लवकरच होईल असं स्पष्ट केले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होत असल्याचं आमदार निरंजन डावकर यांनी सांगितलं. या बैठकीत गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक भरत चव्हाण, संजय वाघोले, नारायण पवार तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 3 ते 4 विषय घेऊन सन्माननीय आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये 47 लोक जे कोपरीमध्ये त्यांचं स्थलांतर करायचं आहे त्यांचं बायोमेट्रिकची प्रक्रियाही पार पडते. आमचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय भरतजी चव्हाण आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नगरसेवक दुसरे सन्माननीय वाघोले साहेब या गोष्टींचा पाठपुरावा करतच आहेत. आणि या लोकांना कुठेतरी दूर अशी घरं न देता जवळच त्यांना कोपरी भागामध्ये जर प्रामुख्याने घरं भेटली पाहिजेत ही सगळ्यांची त्यांची मागणी आहे. आणि त्या दृष्टिकोनाने महानगरपालिकेने संवेदनशील पद्धतीमध्ये या संदर्भात बघून या लोकांना घरं उपलब्ध करून देण्याची मागणी ही आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आमचे गटनेते सन्माननीय मुकेशजी मोकाशी या बैठकीला उपस्थित होते. त्याचबरोबर संभाजी महाराजांचा पुतळा हा ठाण्यामध्ये झाला पाहिजे या संदर्भातली मागणी ही सकल मराठा समाजाची सातत्याने राहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जागाही आयडेंटिफाय झालेली आहे. आमचे ज्येष्ठ या इकडे सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी सातत्याने गेली 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं ते आमचे रमेशजी आमरे या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत आहेत. तर जागा आयडेंटिफाय करून या संदर्भातली जी मागणी महानगरपालिकेकडनं राज्य शासनाकडे गेली पाहिजे या संदर्भातलाही पाठपुरावा या इकडे केलेला आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये असलेले जे कर्मचारी आहेत जे वारसा हक्कामध्ये शिक्षण विभागामध्ये जे लोकांचा अधिकार आहे या संदर्भातला पाठपुरावा माननीय संजयजी केळकर साहेबांकडनं सातत्याने होतच आहे. त्या संदर्भातला या अधिवेशनामध्ये 97च्या अल्पकालीन चर्चेमध्ये मी हा विषय उपस्थित केला होता आणि त्याचाच एक फॉलोअप म्हणून या इकडे आज बैठक झाली. आणि त्या लोकांनाही न्याय मिळवून देण्याची भूमिका ही महानगरपालिकेने आणि आयुक्तांनी केलेली आहे. संबंधित विभागाच्या सर्व त्या तिकडे असलेल्या अधिकाऱ्यांना या संदर्भातले स्पष्ट आदेशही दिलेले आहेत. त्याचबरोबर सेवा ज्येष्ठतेचा 5 वर्ष आणि 3 वर्षाचे जे आपले कर्मचारी आहेत यांच्या संदर्भातलाही कोणावरही अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनाने आणि कुठलीही पद्धतीमध्ये ही प्रक्रिया लांबली जाऊ नये या दृष्टिकोनाने ही निर्णय हे महानगरपालिका घेणार आहे. कारण दोन्ही कर्मचारी जे आहेत ते महानगरपालिकेचेच आहेत, आपलेच आहेत. आणि या संदर्भातलाही पाठपुरावा माननीय केळकर साहेबांच्या माध्यमाने सतत हा महानगरपालिकेच्या माध्यमाने झालाय. 91 पासनं हे विषय प्रलंबित आहेत. तर या विषयासंदर्भातली भूमिका आणि या संदर्भातली निर्णय प्रक्रिया ही महानगरपालिकेने त्वरित घ्यावी आणि कुठल्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनाने निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. सर, कंत्राटी ठाण्यातील मुंब्रा परिसरात आज भरदिवसा गोळीबाराचा थरार घडला. मुंब्रा बायपासवरील शिवाजीनगर भागात असलेल्या लाल किल्ला हॉटेलजवळ अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा बायपास मार्गावर शिवाजीनगर भागात हॉटेल लाल किल्ला आहे. या वर्दळीच्या ठिकाणी अचानक गोळीबाराचा आवाज आल्यानं नागरिकांची एकच पळापळ झाली. इथे काही अज्ञातांनी अंधाधुंद गोळीबार केला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जखमींना तातडीनं जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही समजतं. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार गँगवॉरमधून घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंब्रा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती. त्याचाच हा परिणाम असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. भरदिवसा अशा प्रकारे गोळीबार झाल्यानं परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मालमत्ता कर वसुलीला गती देण्याकरिता पालिकेनं पावलं उचलली. महापालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. परंतु ही लिंकच उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आले. ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. गेल्या 2025-26 आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं ठरवून दिलेल्या 915 कोटींच्या उद्दिष्टापैकी 878 कोटी रुपयांचा कर वसूल केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 68,37 लाखांचा अधिक महसूल पालिकेला प्राप्त झालाय. सुमारे 87.37% कर हा डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमातून भरला गेल्यानं ठाणेकरांनी ऑनलाईन भरणा पद्धतीला स्पष्ट पसंती दिली आहे. यंदा पालिकेनं मालमत्ता कर विभागाला 1200 कोटी रुपयांचं उद्दिष्ट दिलं आहे. त्यासाठी ई-बिलिंग, व्हॉट्सअप, चॅटबॉट आणि पहिल्याच दिवशी देयकं पाठवण्याची व्यवस्था राबवण्यात आली. मात्र या सर्व योजनेवर पहिल्याच दिवशी पाणी फिरल्याचं दिसून आलं. मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचप्रमाणे यंदाही 1 एप्रिल रोजी पहाटे SMS द्वारे ही देयकं मिळतील अशी व्यवस्था केली जाईल अशी घोषणा पालिकेनं अर्थसंकल्पात केली होती. अभिजित बांगर यांच्याकडे आयुक्तपद असताना त्यांनी ही व्यवस्था उभी केली होती. या माध्यमातून पहिल्याच दिवशी काही कोटी रुपये जमा झाल्याचा डंकाही महापालिकेनं पिटला. हीच व्यवस्था यंदाही पूर्ववत ठेवण्याचा जुनाच संकल्प यंदाच्या अर्थसंकल्पात नव्यानं सोडण्यात आला होता. यंदा मालमत्ता कराच्या वसुलीसाठी व्हॉट्सअप, चॅटबॉट कर प्रणालीचा अवलंब केला जाईल. यामुळे 2 टप्प्यात कराची देयकं भरणं शक्य होणार असून करदात्यांना कराचे देयक आणि पावती मिळणं शक्य होईल. तसंच ई-बिलिंगची संकल्पना यंदा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी घोषणाही करण्यात आली होती. यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या 6माहीप्रमाणे दुसऱ्या 6माहीचा कर भरणाऱ्या करदात्यांना सवलत असणार आहे असं पालिकेनं जाहीर केलं होतं. ही सवलत मिळवण्यासाठी अनेक नागरिक पहिल्याच दिवशी कर भरतात. महापालिकेकडून 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना मोबाईलवर SMS द्वारे देयकं आणि ऑनलाईन भरण्याची लिंक पाठवण्यात आली. परंतु ही लिंक उघडत नसल्यानं अनेकांना कर भरता आला नाही अशा तक्रारीही पुढे आल्यात. कर भरण्याची इच्छा असूनही तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांचा पहिल्याच दिवशी हिरमोड झाल्याचं चित्र समोर आलं.